हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी खूप दिवसांनी व्हॉइस ओव्हर करते आहे. हा दिवाळीनंतरचा व्लॉग आहे. जे काही गिफ्ट्स मिळालेले आहेत मी अनबॉक्स करते आहे. सो दिस ऑल इन्क्लूड्स सम ऑफ द कॉर्पोरेट गिफ्ट्स ॲज वेल ॲज गिफ्ट्स फ्रॉम माय रिलेटिव्स आणि काही मी स्वतः घेतलेले आहेत ऑन दी ओकेजन ऑफ दिवाळी. सो लेट्स गेट स्टार्टेड. कन्फ्युजन अँड कन्फ्युजन. आय वॉज रिअली लाईक ट्राईंग टू सॉर्ट द थिंग्स. काय पहिले दाखवू आणि काय नाही. इनफॅक्ट मी हे एडिटिंगमध्ये काढलेलं नाही आहे शॉर्ट्स, जस्ट टू शो यू ऑल थिंग्स. काय काय खरेदी आहे, काय काय गिफ्ट्स मिळालेले आहेत. सो जे तुम्हाला बॉक्सेसमध्ये दिसत आहेत ते सगळे कॉर्पोरेट गिफ्ट्स आहेत. माझ्या ऑफिसकडून मिळालेले गिफ्ट्स आहे. ऑफिसने माझ्या ॲमेझॉनचं गिफ्ट कार्ड दिलेलं होतं ₹4000 आणि त्यामध्ये मी काही गिफ्ट्स ऑर्डर केलेले आहेत. सो फर्स्ट आय एम शोईंग लॅपटॉप बॅग ऑर यू कॅन कॉल इट ॲज अ टोट बॅग. आणि त्याच्यातनं मी एक छोटी बॅग काढलेली आहे, स्लिंग बॅग आहे. these are the ones gifted by my cousins. So I plan to use this laptop bag while going to office next week. छान आहे फिनिशिंग. स्मूथ चेन्स आहेत आणि बेल्ट पण दिलेला आहे. खांद्यावर ठेवू शकता तुम्ही, जस्ट शोल्डर कॅरी करू शकता किंवा ॲज अ स्लिंग पण तुम्ही घेऊ शकता. And I think it will be more comfortable to carry this bag than my usual laptop bag. So I definitely plan to carry this bag while going to office. Next one is like a small clutch bag म्हणू शकता, handbag म्हणू शकता. Again gifted by one of my relative. पण याचं जे बाहेरचा कपडा होता तो खूप जास्त स्मूथ आणि खूप छान ड्युरेबल मटेरियलचा आहे. इनफॅक्ट आय मीन लो क्वालिटीचं नाही आहे. सो या दोज वर द 3 बॅग्स इन डिफरंट व्हर्जन्स. आणि आता मी सगळे तुम्हाला ड्रेसेस दाखवत आहे. दिस इज द फर्स्ट वन ॲज अ ड्रेस मटेरियल. दिस वन इज गिफ्टेड बाय माय सिस्टर इन लॉ. ती मुंबईत असते आणि त्यांच्या तिथे वार्षिक एक्झिबिशन लागतं आणि तिथून तिने घेतलेलं आहे. खूप 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 चांगल्या क्वालिटीचं होतं. इनफॅक्ट आहे सॉरी काथा वर्कचं आहे मटेरियल. आय रिअली लाईक इट. रेड ऑरेंज बेज कॉम्बिनेशनमध्ये आहे. ओढणी पण खूप जास्त मोठी आणि छान आहे आणि प्युअर कॉटनमध्ये आहे, कॉटन सिल्क. सो आय रिअली लाईक इट. आय ॲडमायर्ड इट अँड थँक यू फॉर गिफ्टिंग दिस वन. दिस इज अ नेक्स्ट ड्रेस मटेरियल्स. अगेन सिल्क कॉटनमध्ये आहे. मस्टर्ड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे. दिस वन इज गिफ्टेड बाय माय इन लॉज ऑन ओकेजन ऑफ पाडवा. आणि खूप छान आहे. खूप सॉफ्ट मटेरियल होतं. पुण्यातूनच घेतलेलं आहे. आय डोंट नो विच शॉप इट इज बॉट फ्रॉम, बट आय रिअली लाईक इट. सो अगेन थँक यू फॉर दिस लवली गिफ्ट्स. दिस इज द नेक्स्ट वन. सिम्पल प्युअर कॉटन ब्ल्यू अँड बेज कलरमध्ये. हे मी स्वतःच घेतलेलं आहे आणि आय लाईक इट. आय एम गोना वेअर इट आफ्टर स्टिचिंग ॲट होम. हा रेडीमेड अनारकली कुर्ता सेट आहे. दिस वॉज गिफ्टेड बाय माय हजबंड ऑन ओकेजन ऑफ पाडवा. अर्थात मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे. राईट साईडला तुम्ही बघू शकता की मी डिस्प्ले करते. दिस इज हाऊ इट विल लुक लाईक. बट प्युअर कॉटन आहे अँड आय लाईक इट. दिस इज द नेक्स्ट वन. डार्क ग्रीन कलरमध्ये अनारकली सूट आहे. मी लेफ्ट हँड साईडला इमेज दाखवलेली आहे. ॲमेझॉनहून घेतलेला आहे हा मी कुर्ता सेट. बट दिस इज गिफ्टेड बाय माय ब्रदर. ऑफकोर्स त्यांनी मला म्हटलं होतं की तुझ्या चॉईसने घे भाऊबीजेचं म्हणून. सो आय बॉट दिस वन अँड इट्स रिअली नाईस, कम्फर्टेबल, सॉफ्ट मटेरियल आहे. याच्या पुढचे 2 ड्रेस मटेरियल्स आहेत गिफ्टेड बाय माय रिलेटिव्स. ते आले होते घरी आणि त्याने दिवाळी प्रित्यर्थ मला गिफ्ट केलेले आहेत. बोथ ऑफ देम मोर ऑर लेस सिमिलर कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे, सॅनमध्ये आहे. दिस इज द वन हेवी जॉर्जेट मटेरियल होतं आणि चुन्नीवरही वर्क केलेलं आहे. बॉर्डर्सला सलवार प्लेन आहे, बट याच्यासोबत म्हणजे अस्तर होतं. सो दिस इज द फर्स्ट वन अँड दिस इज द नेक्स्ट वन. थोडं ग्रीनिश कलरमध्ये आहे, बट ओढणी याची बांधणी प्रिंट
मध्ये आहे, रेड कॉम्बिनेशन, रेड कलरमध्ये. Yeah. Now these are the ones gifted by my office. As I told you earlier, Amazonचं gift card मिळालेलं होतं and in that we purchased, I mean we employees can purchase whatever we like. So मी 3 गोष्टी सिलेक्ट केल्या. This is the first one, blender. माझ्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर नव्हतं, सो आय वॉन्टेड इट फ्रॉम अ लॉंगर टाईम, आणि दिस इज द वन वॉट आय बॉट. तुम्हाला या तिन्ही गिफ्ट्सच्या किंवा तिन्ही आयटम्सच्या लिंक्स हवे असतील तर मला सांगा, मी डिस्क्रिप्शन किंवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की ॲड करेन. तर नेक्स्ट वन इज द वंडर शेफ वॅलेन्सियाची कढाई आहे, नॉनस्टिक, संजीव कपूर ब्रँड, अँड आय रिअली लाईक्ड इट. डील होतं दिवाळीची, काही ऑफर्स डील्स चालू होते, अँड आय गॉट इट ॲट अ व्हेरी गुड प्राईस, सो आय जस्ट वेंट हेड अँड बॉट दिस वन, अँड दिस इज रिअली अमेझिंग. So I'm working in an IT company. I have an experience of total 22 years. 22 वर्षापासून मी नोकरी करते, बट ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम कोणीही काही गिफ्ट केलं तर त्याचा आनंदच होतो. तुम्ही नक्की कमेंट डाऊन करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं, काय फिलिंग येते वेन समवन इज गिफ्टिंग यू. जरी काही कॅश असली, 100 रुपये असो, 200 रुपये असो, 500 रुपये असो, तुम्ही किती कमवत असाल, बट कोणी तुम्हाला काही गिफ्ट देत आहे तर तुम्हाला पण तोच आनंद होतो का जो मी यावेळेस फील करते. अँड वेन आय एम अनबॉक्सिंग दिस थिंग्स, आय एम रिअली फीलिंग ब्लेस्ड की आय हॅव such great people around me who think about me in such good times. So the last one is the air fryer. मी एअर फ्रायर सिलेक्ट केलं. माझ्याकडे जे एअर फ्रायर होतं ते 1 वर्ष आधी तुटलं आणि इट वॉजंट ऑपरेशनल, सो देन आय जस्ट थॉट ऑफ बाईंग दिस वन, अँड फॉर्च्युनेटली दिस वॉज द बेस्ट पिरियड टू गो हेड अँड बाय इट. मी ॲमेझॉन बेसिक्सचं यावेळेस घेतलं. लास्ट टाईमचं माझ्याकडे फिलिप्स होतं आणि जे तुटलं, अँड आय रिअली फेल्ट बॅड, अँड आय वॉन्टेड टू ट्राय दिस. आय रिअली लाईक धिस डार्क ग्रीन कलर, अँड दॅट इज वाय आय वेंट फॉर दिस वन. मी पुढे काही माझे ब्लॉग येतील, काही कुकिंग ब्लॉग्स येतील, एअर फ्राय डिशेस बनवेन, तर तुम्ही नक्कीच बघाल त्यामध्ये. बट येस, दिस इज वॉट आय गॉट फ्रॉम ॲमेझॉन. आणि यासोबत मी काही सिलिकॉन कप्स, कपकेक्स मोल्ड्स ऑर्डर केले होते, प्लस एक सिलिकॉन काइंड ऑफ अ बास्केट ज्याच्यात तुम्ही तुमचे फूड आयटम्स ठेवून एअर फ्राय करू शकता, किंवा केक बेक करू शकता, किंवा काही पण बेकिंग किंवा फ्राईंग करू शकता. सो या, दिस इज द ब्लॉग what I have regarding all the gifts जे काही दिवाळी ओकेजन करता विकत घेतले, मिळाले, ऑफिसने गिफ्ट दिले. तुमचे एक्सपिरियन्स कसे आहेत तुम्ही सांगा. तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत आहेत, नाही आवडत आहे, नक्की सांगा. आय डू सी की सध्या माझे सबस्क्रायबर्स कमी आहे, बट देर आर लॉट ऑफ पीपल हू आर वॉचिंग माय ब्लॉग, सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू प्लीज गो ahead and subscribe to my channel. Please keep giving love and support. Thank you so much. See you in the next vlog. Bye bye.